नमस्कार बालमित्रांनो. इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी आजपासूनच आपण सुरू करणार आहोत. आता तुम्ही सगळे इयत्ता तिसरीमधून चौथीमध्ये गेले असाल, बरोबर आहे. आणि इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सर्वात पहिला घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अंक. बघा, आंतरराष्ट्रीय अंक. आत्तापर्यंत आपण काय झालं, इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरीमध्ये जे अंक शिकलो ते अंक कोणते होते? तर बघा, हे अंक आपण शिकलो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. बरोबर आहे. आता बघा, आता आपण जे अंक शिकणार आहोत त्या अंकांना आंतरराष्ट्रीय, आता हे अंक कोणते आहेत? हे आहेत देवनागरी. कोणते अंक आहेत? देवनागरी, जी आपली मराठी भाषा आहे तिच्यातले अंक. आणि आता आपण बघूयात की आंतरराष्ट्रीय अंक कसे लिहायचे. बघा, आंतरराष्ट्रीय अंक. आता एक हा आंतरराष्ट्रीय अंक म्हणजे सोप्या भाषेत समजून घ्या की इंग्रजी अंक. कोणते अंक? इंग्रजी अंक. बघा, 1 लिहायचा, एक उभी रेष, हा झाला 1. 2 थोडंसं शार्प एज करायचं या ठिकाणी, 2. त्यानंतर 3. 4ला काय करायचं? एल काढायचं, 4. 5 सोपं आहे, यस सारखं, 5. आपल्या 7ला इथं 6 सारखं कन्वर्ट कर, 6. 7, 2 वर्तुळ 8 आणि मराठीतल्या एकसारखं येऊन असं 9. तर अशा पद्धतीने हे आहेत इंग्रजी अंक. 0 मराठी आणि इंग्रजीत सारखाच लिहितात. लक्षात. आता प्रश्न परीक्षेमध्ये कसा येतो? प्रश्न अतिशय सोपे येतात, यामध्ये अवघड असे प्रश्न येत नाहीत. समजा एक उदाहरणार्थ प्रश्न घ्या. बघा, उदाहरण काय? खालील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. बघा, आणि इथे तुम्हाला अंक दिलेला असेल 2345. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? हा अंक फक्त आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचा आहे. कसा? तर 2. बघा, 2 कसे लिहायचे? जशास तसे. 3 थोडासा फरक आहे, 4 आणि 5. तर अशा पद्धतीने आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि मराठी अंक हे दोन्ही समजून घेता येतील. आता फक्त हे पाठ करायचंय. 1 कसा लिहायचा, 2 कसा लिहायचा, 3 कसा लिहायचा, 4. आणि शक्यतो वर्षभर पूर्ण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताना इंग्रजी अंकाचाच वापर करायचा. कारण परीक्षेमध्ये इंग्रजी अंकच वापरल्या जातात. जरी बाकी भाषा मराठी असेल पण अंक हे इंग्रजीत वापरले जातात. तर अशा पद्धतीनं हा पहिला घटक आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय अंक आपण समजून घेतले.